आता आपण त्रिकोणांचे प्रकार बघणार आहोत. इथे आपल्यासमोर 3 वेगळे त्रिकोण दिसत आहेत आणि आता हे वेगळ्या प्रकारचे आहेत. तर काय वेगळं दिसतंय या 3 त्रिकोणांमध्ये? तर आपल्याला असं लक्षात येईल की या तिन्ही त्रिकोणांच्या बाजू वेगळ्या आहेत. म्हणजे आपण आता इथे हे जे 3 प्रकारचे त्रिकोण बघणार आहोत ते बाजूंवरून होणारे प्रकार बघणार आहोत. मग आता इथे जो पहिला त्रिकोण आहे, डावीकडे जो वरती आहे, आपल्या असं लक्षात येईल की या तिन्ही बाजू या समान आहेत. या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू या सारख्या लांबीच्या समान अशा बाजू आहेत. असा जेव्हा त्रिकोण असतो त्यावेळेला त्याचे तिन्ही कोन सुद्धा समान असतात. तिन्हीच्या तिन्ही कोन समान असतात. असा जो त्रिकोण असतो त्याला समभुज त्रिकोण असं म्हणतात. आपण कसं लक्षात ठेवणार की याला समभुज म्हणायचं? तर आपण समभुज या शब्दाचा अर्थ समजावून घेऊ. सम म्हणजे काय? सम म्हणजे सारखा आणि भुजा म्हणजे बाजू. त्रिकोणाला 3 भुजा असतात म्हणजे 3 बाजू असतात. ज्याच्या बाजू सारख्या आहेत म्हणजेच ज्याच्या भुजा सम आहेत तो समभुज त्रिकोण आहे. आता मी असं म्हणाले की जेव्हा समभुज त्रिकोण असतो आणि त्याच्या 3 बाजू समान असतात त्यावेळेला त्याचे 3 कोनही समान असतात. मग आपण काही प्रयोग करू शकू का की बघायला की जेव्हा 3 बाजू समान असतात तेव्हा 3 कोन सुद्धा समान असतात का नाही? तर तुम्ही असा प्रयोग करू शकता. म्हणजे काय करायचं की सारख्या लांबीच्या 3 बाजू असलेले 2 त्रिकोण घ्यायचे आणि असे त्रिकोण घ्यायचे की जे बरोबर एकमेकावर बसतील. म्हणजे 3 सारख्या लांबीच्या बाजू काढायच्या आणि जो त्रिकोण कापू तुम्ही त्याच्यावर ठेवून तसाच तेवढ्याच आकाराचा दुसरा त्रिकोण कापायचा. म्हणजे हे 2 त्रिकोण हे अगदी एकसारखे आहेत आणि दोन्ही अर्थातच समभुज आहेत. आता काय करायचं की हे 2 त्रिकोण एकावर एक ठेवायचे. म्हणजे ए वर पी येईल, बी वर क्यू येईल आणि सी वर आर येईल आणि ते एकदम एकावर एक बसतील. आता समजा हे एकावर एक ठेवल्यावर मी वरचा त्रिकोण फिरवायला घेतला. म्हणजे फिरवल्यावर काय होईल? ए वर पी यायच्या ऐवजी बी वरती पी येईल, सी वरती क्यू येईल आणि तरी ते एकमेकावर बसतायत का बघूया. मग पुन्हा एकदा वरचा त्रिकोण फिरवायचा आहे आणि बी वरती आर येईल, सी वरती पी येईल आणि ए वरती क्यू येईल. म्हणजे खालचा त्रिकोण तसाच ठेवून वरचा फिरवला आणि प्रत्येक कोन जर आधीच्या त्रिकोणाच्या प्रत्येक कोनावर बरोबर बसत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की हे 3ही कोन हे समान आहेत, सारखेच आहेत. तर तुम्ही असा प्रयोग करून बघू शकता की जेव्हा लांबी प्रत्येक बाजूची सारखी आहे, समभुज त्रिकोण आहे, त्यावेळेला त्याचा कोन पण समान येतो आहे का? तर मग तुमच्या असं लक्षात येईल की 3ही कोन समान आहेत. मग समान आहेत म्हणजे 3ही कोन किती मापाचे असतील? तर आपल्याला माहिती आहे, आपण दुसऱ्या एका धड्यामध्ये त्रिकोणाची गंमत करून पाहिली होती की त्रिकोणाच्या सर्व कोनांची बेरीज ही 180 अंश येते. बरोबर आहे. सर्व कोनांची बेरीज 180 अंश येणार आहे आणि हे 3ही कोन समभुज त्रिकोणाचे हे समान आहेत. म्हणजेच 180 ला 3 नी भागलं की उत्तर येणार आहे 60. म्हणजे समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन हा 60 अंशाचा असतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोन मापक घेऊन समभुज त्रिकोण काढून त्याचा कोन मोजून बघू शकता. आता पुढचा जो त्रिकोण आहे उजवीकडचा, त्या त्रिकोणात काय दिसतंय? तर या त्रिकोणामध्ये 2 बाजू समान आहेत. पहिल्यामध्ये 3 होत्या, इथे 2 बाजू समान आहेत आणि 2 बाजू जेव्हा समान असतात त्यावेळेला 2 कोन सुद्धा समान असतात. असा जो त्रिकोण असतो त्याला म्हणतात समद्विभुज त्रिकोण. पुन्हा एकदा सम म्हणजे समान, सारखा, भुज म्हणजे बाजू, पण आता इथे समभुज या दोन्हीच्या मध्ये द्वि असा शब्द आलेला आहे. द्वि म्हणजे काय? द्वि म्हणजे 2. म्हणजे 2 बाजू ज्याच्या समान आहेत, ज्याच्या 2 बाजू समान आहेत असा त्रिकोण म्हणजे समद्विभुज त्रिकोण आहे. आणि जेव्हा 2 बाजू समान असतात त्यावेळेला त्या 2 बाजू उरलेल्या बाजूशी जे कोन करतात ते 2 कोन सुद्धा समान असतात. आता पुन्हा एकदा हे कोन खरंच समान असतात का याचा तुम्ही प्रयोग करून बघू शकता. काय करायचंय की 2 समद्विभुज त्रिकोण काढायचे.
म्हणजे दोन बाजू सारख्या लांबीच्या काढायच्या आहेत आणि अगदी एकाच मापाचे दोन त्रिकोण करायचे. ते त्रिकोण एकमेकावर ठेवले तर ते असे बरोबर चपखल बसतील. आता हा जो वरचा त्रिकोण आहे PQR वाला, तो पालथा करायचा. तो जर पालथा केला तर जिथे पूर्वी P होता तिथे आता R आलेला आहे, जिथे R होता तिथे P झालेला आहे. म्हणजेच या खालच्या दोन कोनांची अदलाबदल होणार आहे. तो पालथा करून सुद्धा जर आधीच्या त्रिकोणावर चपखल बरोबर बसत असेल तर याचा अर्थ हे दोन्ही कोन समान आहेत. म्हणजे A पाशी असलेला आणि C पाशी असलेला हे दोन्ही कोन समान आहेत. म्हणजेच आपल्याला असं लक्षात येईल की जेव्हा दोन बाजू समान असतात त्यावेळेला ते दोन कोन सुद्धा समान असतात. तर हा झाला समद्विभुज त्रिकोण. आता खालचा जो त्रिकोण आहे याच्यामध्ये सगळ्या बाजू या वेगवेगळ्या लांबीच्या आहेत. अशा जेव्हा सगळ्या बाजू वेगवेगळ्या लांबीच्या असतात त्यावेळेला सगळे कोन पण वेगवेगळे असतात आणि असा जो त्रिकोण असतो त्याला विषमभुज त्रिकोण असं म्हणतात. विषम म्हणजे जेव्हा गोष्टी सारख्या नसतात त्यावेळेला त्याला आपण विषम म्हणतो. तर विषमभुज त्रिकोण आहे म्हणजेच जेव्हा कुठल्याही बाजू सारख्या नाहीयेत, सगळ्या बाजू वेगवेगळ्या आहेत आणि म्हणूनच कोनही वेगळे वेगळे आहेत, त्यावेळेला त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण असं म्हणतात. तर हे होते त्रिकोणाचे प्रकार जे त्याच्या बाजूंवरून आपण केले होते. आता त्रिकोणाचे अजून काही प्रकार असतात आणि ते प्रकार हे त्रिकोणाच्या कोनावरून करतात. म्हणजे आता इथे पहिला त्रिकोण बघूया. हा जो त्रिकोण आहे याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की तीनही कोन हे लघुकोन आहेत. लघुकोन म्हणजे काय? लघुकोन म्हणजे जो कोन 90 अंशापेक्षा कमी असतो त्याला लघुकोन म्हणतात. जेव्हा त्रिकोणातले तीनही कोन 90 अंशापेक्षा कमी आहेत, लघुकोन आहेत, त्यावेळेला त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असं म्हणतात. आता पुढचा जो त्रिकोण आहे याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की एक कोन काटकोन आहे. काटकोन म्हणजे काय? काटकोन म्हणजे 90 अंशाचा आहे. जेव्हा एक कोन काटकोन असतो त्रिकोणाचा त्यावेळेला त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतात. एकहून जास्त कोन काटकोन असू शकतील का? नाहीत असू शकणार. का बरं? कारण आपल्याला माहितीये की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज ही 180 असते. आता एका कोनात जर 90 अंश झाले काटकोन त्रिकोणात तर उरलेले दोन कोन मिळून 90 होणार आहेत. कारण 180तले 90 गेले म्हणजे 90 उरले. मग उरलेले दोन्ही कोन मिळून जर 90 व्हायचे म्हणजे उरलेला कुठलाच कोन पुन्हा 90 अंशाचा असू शकणार नाही. म्हणजे एक कोन एकदा काटकोन असला की बाकीचे कुठलेही कोन काटकोन असू शकणार नाही, ते लघुकोनच असावे लागतील. आता हा जो तिसरा इथे त्रिकोण दिसतो आहे त्याच्यामध्ये तुमच्या बघून लक्षात आलं असेल की यातला एक कोन हा विशाल कोन आहे. विशाल कोन आहे म्हणजे तो 90 अंशापेक्षा मोठा आहे. असा जेव्हा त्रिकोण असतो त्यावेळेला त्याला विशाल कोन त्रिकोण म्हणतात. आता पुन्हा एकदा एकाहून जास्त कोन विशाल असू शकतात का त्रिकोणामध्ये? नाहीत असू शकणार, कारण जसं काटकोनात आपण पाहिलं तसंच आहे हे. तर हे जे 3 त्रिकोणाचे प्रकार झाले, लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशाल कोन त्रिकोण, हे सगळे कोनांवरून होणारे प्रकार होते. आता आपण थोडासा इथे सराव करूया. दिलेला त्रिकोण आहे याच्यामध्ये एक कोन हा 105 अंशाचा आहे. तर हा त्रिकोण कसा आहे? हा त्रिकोण आहे विशाल कोन त्रिकोण. आता असा एक त्रिकोण आहे की याच्या 3 बाजू इथे लिहिलेल्या आहेत. पहिली बाजू आहे 3.5 सेंटीमीटर, दुसरी आहे 2.5 सेंटीमीटर आणि तिसरी आहे 3.2 सेंटीमीटर. अशा 3 बाजू असलेला त्रिकोण हा कशा प्रकारचा असेल? तर आपल्याला दिसतं हे तिन्ही बाजूंची लांबी वेगवेगळी आहे, म्हणजेच हा विषमभुज त्रिकोण असेल. आता पुढचा जो त्रिकोण दिसतो आहे याच्यामध्ये चित्रामध्ये बघून मला कळतंय की 90 अंशाचा कोन आहे आणि शिवाय 2 बाजू सारख्या आहेत. म्हणजे हा काटकोन त्रिकोण पण आहे आणि 2 बाजू सारख्या आहेत म्हणजे समद्विभुज त्रिकोण पण आहे. म्हणजेच हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे.
म्हणजे मी दोन प्रकार एकत्र करू शकते का? तर करू शकते. बाजूंवरून तो समद्विभुज झाला आणि कोनावरून तो काटकोन त्रिकोण झाला. तर त्याच्यामुळे दोन्ही प्रकार एकत्र करूनही लिहिता येतं आणि त्या त्रिकोणाला म्हणता येतं समद्विभुज काटकोन त्रिकोण.